तर इथे सकाळी मी चहा पोळी खात होते आणि मी रोज इकडे आल्यापासून ना तुपाची पोळी आणि चहा खाते, खूप छान लागतं. तसं तिकडे आम्हाला एवढं जेवण जात नाही. तर हे पहा, एवढी मिठाई बनवली होती माझे सासरेचं 12व्याच्या दिवशी. बेसन बर्फी, मुगाच्या डाळीचा हलवा आणि बुंदी हे सगळं तुपामध्ये बनवलं होतं, देशी तुपामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या दिवसात 7-8 दिवसामध्ये मग आम्ही आमचं डॉक्युमेंटचं काम सुरू केलं. कारण माझं पण पॅन कार्ड नाही आहे ना, मग ते बनवायसाठी, आणि अंशूचं पण आधार कार्ड बनवायचं आहे आणि त्याच्यासाठीच आमचे पण डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत. तर ते तिकडे बनत नव्हते, मग इकडे आम्ही सुरुवात केली आहे आता. कारण एवढे दिवस ना आम्हाला एवढं राहायचा टाईमच नाही भेटला. ह्यावेळेस म्हटलं पूर्ण काम करूनच जाऊ. तर मला आहे ना तिथली खूप आठवण येत आहे आता, कारण मला इकडे जास्त काही करमत नाही. तर तरी मी इकडे ना आधी 9 वर्ष इथे राहिलो आहे आम्ही लग्नानंतर. तर काय नाही, इकडे सगळं चांगलं आहे, फक्त थोडे नियम जास्त आहेत लेडीजसाठी. बाकी काहीच माझ्या सासरी काहीच कमी नाही आहे, सगळं चांगलं आहे. तर म्हणून, आणि मला महाराष्ट्राचं कल्चर खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही तिकडेच राहतो आणि आता तिकडेच राहणार आहोत. तर लवकरच आम्ही येऊ. तर मला खूप म्हणजे असं आतुरता झाली की केव्हा जाऊ आपल्या घरी. कारण जास्त दिवस ना कुठे पण जास्त दिवस आपलं घर सोडून कुठेच म्हणजे मन लागत नाही. तर हा होता माझा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून.